सृष्टीवर कोणी काय करावे किंवा इतरांनी काय करावे हे आपण आपल्या ज्ञान ऐपतीनुसार ठरवत असतो. आपली ज्ञान ऐपत ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो की कोणी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, जगलं पाहिजे किंवा कोणी काय केलं पाहिजे. म्हणून अपेक्षा ठेवण्यासाठी ज्ञानाची पातळी ही खूप महत्त्वपूर्ण ठरत असते. आपण ज्ञानी असू तर आपण कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवणार नाही आणि आपण जर अज्ञानी असू तर आपण प्रत्येकाने काय करावं, काय नाही करावं, कसं वागावं, कसं जगावं याबद्दल अपेक्षा व्यक्त करू किंवा चिंतित असू. म्हणून आपण आपली जी ज्ञानाची पातळी आहे, कॅपॅसिटी आहे किंवा आपलं जे ज्ञान वैभव आहे यानुसारच इतर जगामध्ये इतरांनी काय करावं याच्याबाबत चिंतित असतो किंवा अपेक्षा ठेवत असतो. म्हणून आपण इतरांकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी आपल्या स्वतःच्या ज्ञानाची पातळी कशा पद्धतीने उंचावता येईल, कारण आपली पातळी उंचावताच आपली विचार करण्याची पद्धत बदलेल आणि आपल्या अपेक्षा देखील बदलतील. म्हणून आपली अपेक्षा करण्याची ऐपत ही आपल्या ज्ञान सामर्थ्यावर अवलंबून असते. म्हणून आपण प्रथम आपलं ज्ञान हे वाढवलं पाहिजे, म्हणजे आपोआपच अपेक्षेची मर्यादा आपल्या लक्षात येईल किंवा आपल्याला समजेल.